मित्रांनो, बर्ट्रँड रसेल यांचं खूप गाजलेलं वाक्य आहे. ते खूप मोठे फिलॉसॉफर आणि नोबेल पुरस्कार विजेते होते. ते म्हणतात, "वॉर डज नॉट डिटरमाइन हू इज राइट, बट ओन्ली हू इज लेफ्ट." अर्थात, युद्धात दोघांमध्ये कोण जिंकलं, कोण बरोबर आहे हे कधीच कोणी सांगणार नाही. पण कोण शिल्लक राहिलं, कोण उरलं हेच तुम्हाला कळेल. त्याचबरोबर महात्मा गांधी हे सुद्धा फार छान सांगतात, "ॲन आय फॉर ॲन आय ओनली मेक द होल वर्ल्ड ब्लाइंड." अर्थात डोळ्यासाठी डोळा मागाल तर संपूर्ण जग हे आंधळ होईल, बाकी काही होणार नाही. मग ते बुद्धीनी असो की विचारांनी. नमस्कार मित्रांनो. रशियाने युक्रेनवर हल्ला का केला? हा एका जागेचा विषय होता की अजून काही? तो जिओपॉलिटिकल विषय आहे की काही दुसरे काही गेम्स आहे, काही मिलिटरी स्ट्रॅटेजीज आहे? या सगळ्या विषयाचा आपण आज गंभीरतेने अभ्यास करूया की नक्की रशिया युक्रेन हा वाद आहे काय. तर चला मित्रांनो, आपण इतिहासात जाऊया. 1922 मध्ये जगातली पहिली कम्युनिस्ट कंट्री म्हणून USSRचा जन्म झाला. USSR म्हणजे युनियन सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिक. हा युरोप आणि रशियाचा भाग होता. याला युरेशिया असं सुद्धा म्हटलं जाते. 1991ला यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आणि याच्यातून USSR मधून 15 देश वेगळे निघाले. त्यामध्ये एक होता युक्रेन आणि हे वेस्टर्न इन्फ्लुएन्समध्ये ते जायला लागले. नाटो अर्थात नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन ही वेस्टर्न अर्थात युरोपची एक स्पेशल मिलिटरी अलायन्स आहे. त्यांच्या स्वतःच्या रिजनच्या म्हणजेच युरोपच्या प्रोटेक्शन आणि सिक्युरिटीसाठी. युक्रेन हा रशियाचा एक भाग होता आणि स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट भाग असल्यामुळं जेव्हा युक्रेन रशिया सोडून युरोप आणि वेस्टर्न वर्ल्डला अटॅच व्हायला लागला, यामध्ये दोन गोष्टी नमूद करण्यासारख्या आहे. रशियाला असं वाटतं की युक्रेन आपला पार्ट असताना तो आता दुसरीकडे चालला आहे. त्याच्यामुळे आणि तो स्ट्रॅटेजिकली इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट रिजन आहे. त्याच्यामुळे रशियानी युक्रेनवर हल्ला केला तो परत मिळवण्यासाठी. स्ट्रॅटेजिकली इम्पॉर्टंट, पॉलिटिकली आणि इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट देश वेस्टर्न वर्ल्ड आणि नाटोच्या हातामध्ये गेला तर खूप सारं डॅमेज किंवा कंट्रोल रशियाच्या हातातून जाईल. त्याच्यामुळं युक्रेन हा देश रशियासाठी महत्त्वाचा आहे. 2014च्या सुरुवातीला युक्रेनवर रशियाने हल्ला केला. त्याचं कारण असं होतं की 2014च्या सुरुवातीला तिथले जे राष्ट्रपती होते, प्रेसिडेंट होते, युनुकोविच हे प्रो रशियन होते. त्यांनी काही बिल्स, त्यांच्या ज्या पॉलिटिकल पॉलिसीज होत्या त्या सगळ्या प्रो रशियन होत्या. त्याच्यामुळं तिचं क्रायसिस निर्माण झालं आणि लोकांनी त्यांच्या विरुद्ध उठाव करून त्यांना पद उतार केलं. याला युरोमेडन क्रायसिस किंवा रिव्होल्युशन ऑफ डिग्निटी असं म्हटलं जातं. हा पॉलिटिकल डिफीट पुतिन यांना मानवला नाही, रशियाला मानवला नाही. याचं प्रत्युत्तर म्हणून व्लादिमीर पुतिन रशियाचे जे राष्ट्रपती आहे यांनी युक्रेनवर हल्ला करून क्रिमिया हा भाग जिंकून घेतला. इथे कोळशाच्या भरमसाठ खाणी आहेत. क्रिमिया रशियाने जो हस्तगत केला त्याच्यामुळे ह्यूज इंटरनॅशनल कॉन्ट्रोवर्सी निर्माण झाली, कारण हे संपूर्ण इल्लीगल आणि खूप वादास्पद विषय होता. त्याचबरोबर युक्रेनच्या पूर्व भागात असलेला डॉनबस हा जो एरिया आहे याच्यामध्ये इंटरनल रिव्होल्ट सुरू झाला, उठाव सुरू झाला, ज्याच्यामध्ये प्रो रशियन वर्सेस युक्रेनियन जे वेस्टर्न सपोर्टिव्ह लोक आहे यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. ते वॉरपर्यंत गेले आणि खूप साऱ्या कॅज्युअलिटीजमध्ये खूप लोक मरण पावले, जखमी झाले आणि तो वाद अजूनही बऱ्यापैकी सुरू आहे. 24 फेब्रुवारी 2022ला रशियाने युक्रेनवर फुल ताकद आणि मजबूतीने हल्ला केला. त्यामध्ये युक्रेनचा साऊथर्न आणि ईस्टर्न अर्थात पूर्व आणि दक्षिणी भाग बराचसा रशियाने स्वतःच्या ताब्यात घेतला. रशियाचं असं म्हणणं आहे की युक्रेन हा वेस्टर्न वर्ल्डच्या इन्फ्लुएन्समध्ये आहे आणि नाटो जॉईन करणार आहे. ही कारवाई म्हणजे रशिया विरोधी कारवाई आणि धमकीवजा कारवाई त्यांनी समजली. त्याच्यामुळं स्वतःच्या संरक्षणासाठी आम्ही युक्रेनवर हल्ला केला, त्याच्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी क्लेम केला, भाग घेतला. त्याचबरोबर रशियाचे जे राष्ट्रपती आहे व्लादिमीर पुतिन यांनी
स्पष्ट केलं की युक्रेनवर हल्ला करायचं आणखी एक कारण म्हणजे आम्हाला युक्रेन हा डिनाझीफाय करायचा आहे, नाझी तिथले नष्ट करायचे आहेत. ही ॲक्च्युली खूप जणांचं म्हणणं आहे, इंटरनॅशनल जे एक्सपर्ट आहेत त्यांचं असं म्हणणं आहे ही व्लादिमीर पुतिन यांची पॉलिटिकल स्ट्रॅटेजी आहे. त्यांनी एका दगडात दोन शिकार केले आहेत. कारण युक्रेनचे जे राष्ट्रपती आहे झेलेन्स्की हे ज्यू समाजाचे आणि ते होलोकॉस्टमध्ये त्यांचे फॅमिली मेंबर मारल्या गेले आहेत. ॲक्च्युली तिथे खूप कमी ज्यू आहेत आणि ज्यू प्रेसिडेंट असल्यामुळं तिथल्या राष्ट्रपतींना नस्तनाबूत करून पायउतार केल्यावर आपण तिथे रशियन सपोर्टिव्ह राष्ट्रपती आणून चांगल्या शांततेच्या मार्गाने युक्रेन रशियामध्ये सामील करू शकतो असं त्यांना वाटतंय. त्याचबरोबर रशियामध्ये सुद्धा त्यांना अशा गोष्टी करून लोकल सपोर्ट मिळून अजून लोकांमध्ये इमेज बनवायची आहे, वोटर बँक पॉलिटिक्स खेळायचं आहे, त्याच्यासाठी सुद्धा त्यांचं स्टेटमेंट होतं असं खूप जणांचं मत आहे. आणि याचा खरा गोष्ट म्हणजे युक्रेनमध्ये ऑलरेडी नाझी ग्रुप्सवर बॅनसाठी एक कायदा पास करण्यात आला होता, तो इम्प्लिमेंटसुद्धा करण्यात आला आहे. त्याच्यामुळं या क्लेमला काही अर्थ नसल्याचं पण स्वतःला पॉलिटिकल गेन, त्याचबरोबर रशियानी सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये नाझीला कसं हरवलं होतं याची पुनरावृत्ती दाखवून एक मिलिटरी सपोर्ट आणि एक इमेज बनवण्यासाठी सगळं रशिया करत असल्याचं, व्लादिमीर पुतिन करत असल्याचं आपल्याला स्पष्ट दिसते. रशिया युक्रेनच्या वादामध्ये रशिया एक खूप मोठा स्ट्रॉंग देश आहे, युक्रेन त्या मानाने काहीच नाही आहे. तरीसुद्धा युरोप आणि अमेरिकेचा सपोर्ट युक्रेनला असल्यामुळं रशियाला ते भारी जात. त्याच्यामुळे याच्यामध्ये दोन वर्ल्ड डिवाईड गेले आहे. एकीकडे युरोप आणि अमेरिका, एकीकडे रशिया, अशा स्ट्रॉंग देशांचं बॉन्डिंग आहे. त्यामध्ये भारत सारखे देश हे याच्यात खूप मोठी डिप्लोमॅटिक भूमिका निभावत आहे. त्याच्यामुळं इंटरनॅशनल पॉलिटिक्स आणि पीस हा थोडा खूप मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट झालेला आपल्याला दिसतो. त्याच्यामुळं वर्ल्ड वाईड त्याचे खूप दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहेत. फ्युएल प्राइसेस वाढलेले आहेत, फूड ग्रेन प्राइसेस वाढलेले आहेत. आफ्रिका आणि एशियामध्ये युक्रेनमधून खूप मोठ्या प्रमाणात ग्रेन अर्थात धान्य एक्सपोर्ट होत होतं, ते सुद्धा बऱ्याच अंशी महाग झालेलं आहे, शॉर्टेज निर्माण झालेलं आहे. सध्याची परिस्थिती रशिया युक्रेन वॉरची ही आहे की खूप लोक मारल्या गेलेले आहेत. खूप प्रयत्न झालेत पीस टॉकसाठी, शांततेच्या करारासाठी, पण सगळे टॉक्स फेल गेले आहे. डिप्लोमॅटिक पॉलिसीसाठी ज्या पण गोष्टी करण्यात आलेल्या आहेत त्यासुद्धा फेल गेलेल्या आहेत. रशियाला आजही वाटतं युक्रेन हा आमचा भाग आहे, तो आम्हाला मिळाला पाहिजे आणि त्याच्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. त्यांना आणखी वाटतं की युक्रेन हा वेस्टर्न वर्ल्डला जॉईन होईल आणि तो नाटोला जॉईन होईल आणि ही त्यांना थ्रेट वाटते, धमकी वाटते, धोका वाटते. त्याच्यामुळं रशिया कुठल्याही हालतीत त्यांना तिकडे जाऊ देणार नाही आणि नाटोच्या जॉईनिंगसाठी तो विरोध करत राहणार. रशिया युक्रेन वॉरचं फ्युचर काय आहे तर त्याचं फ्युचर खूप जणांच्या एक्सपर्टकडून असं सांगण्यात येते की हा नॉर्थ कोरिया साऊथ कोरिया वॉरसारखा म्हणजे फ्रोझन कॉन्फ्लिक्ट राहील, थंड पडलेला राहील. सेम असं वाटतंय की रशिया आणि युक्रेनच्या वादामध्ये युद्ध तर थांबेल पण दोघांचा वाद तसाच राहील. असं सुद्धा होऊ शकते की रशिया युक्रेनच्या वॉरमध्ये दोघं थकून जातील आणि एका टायमाला स्वतःच एका डिप्लोमॅटिक निगोशिएशनवर येतील आणि आपापसात चर्चा विनिमय करून तो वाद शमवण्याचा प्रयत्न करतील. तिसरी प्रोबॅबिलिटी अशी आहे, ज्याप्रमाणे युक्रेनला अमेरिका आणि युरोप मदत करत आहे, बाकीचे देशसुद्धा सिम्पथी वाईज युक्रेनच्या सोबत आहे. या कॉन्ट्रोवर्सीमध्ये जर एक अलायन्स ग्रुप तयार झाला तर फर्स्ट वर्ल्ड वॉर आणि सेकंड वर्ल्ड वॉर सारखं थर्ड वर्ल्ड वॉर सुद्धा होऊ शकते. याची शक्यता नाकारता येत नाही, हे आपल्याला मान्य करावं लागेल. तर मित्रांनो, सांगायचा अर्थ हा की युद्ध कोणासाठीही चांगलं नसतं, पण स्वतःचा पॉवर, आयडेंटिटी आणि बऱ्याचशा नफा आणि काही गोष्टी साध्य करण्यासाठी हे युद्ध खेळल्या जातात. स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित खेळण्यासाठी हे युद्ध खेळले जातात. पण यात माणुसकी मरते आणि माणूसच मरतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.